सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज, प्रतिबिंब समाजाचे. बुलढाणा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या देऊळघाटमध्ये बहुसंख्येने मुस्लिम बहुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मौजे देऊळघाट येथे येत्या 7 तारखेला मोठ्या उत्साहात संपन्न होणाऱ्या बकरी ईद या सणानिमित्त देऊळघाट ग्रामपंचायतमध्ये दिनांक 5 जून 2025 रोजी शांतता कमिटीची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित असलेले बुलढाणा जिल्हा पोलीस प्रशासनाचे उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय सुधीर पाटील साहेब, API शरद माळी साहेब, PSI मोरे साहेब तसेच बीड जमादार तायडे साहेब यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने SDPO सुधीर पाटील साहेब यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचवेळी SDPO सुधीर पाटील यांचा माजी उपसरपंच सांडू पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर API शरद माळी साहेब यांचा इलियास खान शाळा समिती अध्यक्ष मुले हाजी यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर PSI मोरे यांचा सत्कार अब्दुल रौफ तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आला. API शरद माळी साहेबांनी यावेळी बोलताना सांगितले की कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून सण साजरे करा. कायदा कोणीही हातात घेऊ नये. दोन्ही समाजात सलोखा कायम ठेवून कोणत्याही परधर्मीय व्यक्तीचे भावनांना ठेच पोचेल असे कृत्य करू नये. तसेच गोवंश हत्या न करता मुस्लिम समाजाने बकरी ईद मोठ्या उत्साहाने साजरी करावी असे सांगून मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर बुलढाणा उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील साहेब यांनी अध्यक्षीय भाषण करताना सांगितले की नवतरुणांचा जोश हा चांगला आहे, मात्र त्यांच्या हातून एखादे वाईट कृत्य घडू नये याची खबरदारी सुद्धा त्यांनी घ्यावी, जेणेकरून त्यांचे शैक्षणिक भवितव्य खराब होईल. मोबाईलवर कुठलीही आक्षेपार्ह पोस्ट लिखाण टाकू नये, जेणेकरून दोन समाजात तेढ निर्माण होईल. कोणताही अधिकारी 2 वर्षासाठी त्या ठिकाणी कार्यरत असतो, मात्र गावातील प्रत्येक व्यक्ती हा स्थायिक असल्याने एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी असतो. गावातील सर्व जाती धर्माच्या तरुण वयोवृद्ध सर्वांनी एकमेकांसोबत गुण्यागोविंदाने राहावे असे सांगितले. या प्रसंगी बुलढाणा पंचायत समितीचे माजी सभापती बबलू सेठ उर्फ अब्दुल रजाक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की मुस्लिम समाज बांधव शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे बकरी ईद साजरी करणार असल्याचे उपस्थितांसमोर ग्वाही दिली. यावेळी माजी उपसरपंच सांडू पाटील, इलियास हाजी, माजी ग्रामपंचायत सदस्य नईम भाई यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिकांसह देऊळघाट बीडचे जमादार श्री तायडे यांच्यासह ग्रामीण पोलीस स्टेशनचे अनेक पदाधिकारी तथा बबलू मित्र मंडळ यांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री मधुकर कचोरे यांनी केले. ग्रामपंचायत देऊळघाट व ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या वतीने श्री कचोरे यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त केले. महाराष्ट्र 24 न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद.